नमस्कार गाववाल्यांनो, माझ्या स्वादिष्ट कोकणी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग आजचा हे व्हिडिओ हा उसळीचो आणि तो सुद्धा भजन मंडळीसाठी ज्यांका उसळ पाव देऊचा त्यांच्यासाठी. टोपात तेल घेतलं आहे, तेलावर मोहरी आणि कढीपत्ता टाकणार आहे आणि ह्याच्यासाठी मी रात्री भिजत ठेवलेले चवळे सकाळी उकडून घेतलं आहे. हे बघा, आणि त्याच्यावर आता मी कांदो टाकला आहे, लगेचच मीठ टाकतं आहे. एकदम साधी सोपी आणि एकदम मस्त बनता अशी ही रेसिपी आहे आणि भजनासाठी एकदम भारी बनता. त्यावर आता आलं लसूणची पेस्ट, मालवणी मसालो, हळद, मीठ सगळं काय तर टाकून घेतलं आहे. हे बघा, आणि असं मस्तपैकी मिक्स करून घेतले. त्याच्यावर आपला मालवणी वाटप टाकलं आहे आणि जराचं ते का गरम होऊ दिलं आहे. तेल सुटला की लगेचच त्याच्यावर गरम गरम अशी उकडलेली चवळी टाकून घेतलं आहे. ही बघा, झाली किती छान अशी उसळ. अशा प्रकारे तुम्ही अशी बनवा आणि तुमच्या घरात भजन असतं तेव्हा भजनी मंडळांका अशी उसळपाव खाऊ ठेवा. त्यांका खूप आवडता, कारण आताच्या भजनवाल्यांका उसळपाव, कटवडो असंच काहीतरी हव्या जाता. ती बघा, अशा प्रकारे तरी पण मस्त निघाली आहे. आणि माझी चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुमका नवनवीन रेसिपीज माझे बघता येतील. हे बघा, अशा प्रकारे मी ही चवळीची उसळ बनवलं आहे. बघा किती छान दिसतात ती, आणि हे मालवणी मसालो आणि मालवणी वाटपाची कमाला. चला तर मग बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.